शेतकरी मित्रांनो, एक पाऊल नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे याच्यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे देशी गाईचं शेण. हे देशी गाईचं शेण आपण पाण्याद्वारे देताना या ठिकाणी कापड बांधून ठेवलेलं आहे आणि या कापडाला थोडं हलवल्यानंतर याच्यातील जे काही थोडंसं शेण व त्याची स्लरी असं पाण्यातून आपल्याला पिकामध्ये जात असते. आणि या ठिकाणी पाहू शकताय, आता जवळपास फेब्रुवारीच्या 15 तारखेला म्हणजे 2 महिने 5 दिवस झालेले आहेत उसाला. आणि याला आपण 2 वेळेस असं शेण सोडलेलं आहे आणि तणनाशक मारल्यानंतरचं हा 10वा दिवस आहे. तर तण देखील मेलेलं आहे आणि ऊसाची वाढ देखील व्यवस्थित झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, गरज आहे सेंद्रिय शेतीकडे थोडीफार वळण्याची, कारण रासायनिक खतावरचा खर्च खूप वाढत आहे आणि रासायनिक खताचा रिझल्ट पाहिजे असा भेटत नाही. त्यासाठी आपल्याला एक 50% का होईना आपल्याला सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती केलीच पाहिजे. याच्यासाठी आपण ह्या 1.5 एकरच्या प्लॉटसाठी प्रयोग म्हणून चालू केलेला आहे. तर हा प्रयोग कसा वाटला आणि इतर शेतकरी जर केले असतील तर त्यांनी देखील कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने काय करता हे देखील कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही माहिती होईल आणि इतर शेतकऱ्यांनाही माहिती होईल. तर भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.